नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठे गौप्यस्फोट केलेत। सुरतला निघाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट एकनाथ शिंदेंनी केलाय। दरम्यान महाविकास आघाडीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, गिरीश महाजन यांना देखील अटक करण्याचा डाव होता, असाही गौप्यस्फोट मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी केला आहे। महायुतीचं जागा वाटप निश्चित। महाराष्ट्रामध्ये शिवसेना 16, मुंबईतील 3 जागा लढवणार। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। मिलिंद नार्वेकरांना आमच्याकडून कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्वात वाईट अनुभव होता। अपमान झाला नाही असा एकही दिवस नव्हता। वर्षाला बोलावून तासनतास थांबायला लावलं। राज्यसभा निवडणुकीच्या वेळी मला बाहेर ठेवण्यात आलं। माझ्याकडून नगरविकास खातं काढून घेण्याचा ठाकरेंचा डाव होता। महाविकास आघाडीच्या काळामध्ये फडणवीसच नाही तर महाजन, शेलार आणि दरेकरांना अटक करण्याचा डाव होता। 2024च्या निवडणुकीपूर्वी त्यांचे आमदार फोडण्याचा कट देखील महाविकास आघाडीनं रचला होता। उद्धव ठाकरेंना नेहमीच मुख्यमंत्री व्हायचं होतं, ते त्यांचं स्वप्न होतं। ठाकरेंना मुख्यमंत्रीपद शिवसैनिकाला द्यायचं नव्हतं, तर ते ठाकरे कुटुंबाकडेच ठेवायचं होतं। मला सांगितलं की शरद पवारांनी मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंचं नाव सुचवलं आहे। मात्र ठाकरे यांच्या नावाची शिफारस करण्यासाठी शिवसेनेनं त्यांच्याकडे लोक पाठवले, हे पवारांनीच माझ्याकडे स्पष्ट केलं। महाविकास आघाडी होण्यापूर्वी फडणवीसांनी ठाकरेंना किमान 50 फोन केले, पण त्यांनी एकही फोन घेतला नाही। हेमंत पाटील आणि भावना गवळी यांना डावलण्यासाठी भाजपचा कोणताही सर्वे किंवा दबाव नव्हता।